तर इरफान अत्तार कोल्हापूरचा होता, तो अतिरेकी काश्मीरमध्ये मारला गेला होता. तो लव जिहादचा प्रकार होता. एका मुस्लिम धर्मान मुसलमानांनी साधारण 10 ते मुलींवर अत्याचार केला होता. पोलीस प्रमुखांनी त्याच्या सहकार्याने सांगितलं दुसरा सुद्धा आरोपी आज आम्ही कराडमध्ये अटक केलेला आहे. त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई आम्ही करणार आहोत. आणि जर अशा पद्धतीनं तुम्हाला त्रास येत असेल, तुमच्या अत्याचार काय असेल, भीती गरज असेल, तर आमच्याकडे तुम्ही कुठल्याही पद्धतीने कधी आमच्याकडे आणि आपलं मन मोकळं करा. यांचा बंदोबस्त आम्ही आमच्या पद्धतीने करू. पोलीस कामं करेल, पण त्यांच्याकडनं नाही झालं तर आम्ही 100% अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही पद्धतीने देव आणि देश आणि धर्म हे डोळ्यासमोर ठेवून अशांना कठोर शासन आम्ही करण्याचा मानसिक. आज सकल हिंदू समाज व हिंदुत्व संघटनेच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांची आज आम्ही भेट घेतली. जो प्रकार शिरोलीमध्ये घडला आणि तो लव जिहादचा प्रकार होता. एका मुस्लिम धर्मान मुसलमानांनी साधारण 10 ते मुलींवर अत्याचार केला होता. त्याला सहकार्य करणारा त्याचा एक कोण सहकारी आहे. आज आम्ही त्याची पण तक्रार केली, परंतु जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्याच्या सहकार्याने सांगितलं दुसरा सुद्धा आरोपी आज आम्ही कराडमध्ये अटक केलेला आहे. त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई आम्ही करणार आहोत. आमच्यावर पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पुन्हा घटना घडणार नाही आहेत, परंतु कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशी जिल्हा पोलीस मंडळाने आम्हाला सूचना केलेली आहे. आम्ही आज विश्वास ठेवते मान्य आहे, परंतु इरफान अत्तार पासून जर आपण बघितलं, कोल्हापूरचा इतिहास बघितला तर इरफान अत्तार कोल्हापूरचा होता, तो अतिरेकी काश्मीरमध्ये मारला गेला होता. हे आपल्याला विसरून चालणार नाही. अनेकांनी चांगल्या सूचना केलेल्या आहेत. मग लॉजिंग असून देत, मीटिंग पॉईंट असून देत, सिम कार्ड असून देत, अनेक चांगल्या सूचना केल्या की भविष्यामध्ये कुठल्याही हिंदू मुलींना कोणी अत्याचार करू नये, कोणी फसवू नये. आणि जर कोण अशा पद्धतीने लव जिहादच्या माध्यमातून प्रकार करत असेल आणि त्याला कोण सहकार्य करत असेल, कोण पैसा पडतोय, कोण नेत्याच्या मागे आहे, याचा शेवटपर्यंत तपास करा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये हे थांबलं पाहिजे अशी भूमिका सर्वांनी मांडलेली आहे. जिल्हा पोलीस म्हणून आम्हाला आश्वासन दिले कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही दबावाला बळी न पडता ह्याच्यावर कठोर कारवाई करून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. अजून त्याचा तपास सुरू आहे. आज तिने असं सांगितलं त्याच्यावर सुद्धा कदाचित आज 2 गुन्हे दाखल होती. आज एक महिला आली होती, त्याच्यावर सुद्धा अन्याय झाला. त्या महिलाने तिथं मीटिंग मध्ये सांगितलं की माझ्यावर सुद्धा अजून धमक्या येत आहे. कोण देत आहे? ही धर्मान लोक देत आहेत. कोण देत आहेत? विवादवादी देत आहेत. तो कोण याला पाठिंबा देत नाही? कुठे याला शिकवण मिळते अशा पद्धतीची? ती शिकवण कुठं पर्यंत जाते याचा तपास करणं अत्यंत गरजेचं आहे आणि करणार असं आम्हाला आश्वासन दिलं. आतापर्यंत आम्ही माहिती मिळाली आम्हाला 10 ते 12 मुलीवर अत्याचार केलेले आहेत त्या माणसाने. तो अत्याचार करताना सिस्टीम राबवलेली आहे. त्याला त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मुली, वेगवेगळ्या भागातल्या मुली त्यांनी टार्गेट केलेल्या आहे आणि सर्व हिंदू आहेत. आणि म्हणून मी हिंदू मुलींना, आपल्या हिंदू समाजाच्या मुलींना विनंती करतोय की अशा लव जिहाद मधनं सावध राहा. तुम्हाला ते बरबाद करतायत, तुम्हाला बरबाद करतायत आणि ते लाखो रुपये मिळवतायत. आणि जर अशा पद्धतीनं तुम्हाला त्रास येत असेल, तुमच्या अत्याचार काय असेल, भीती गरज असेल, तर आमच्याकडे तुम्ही कुठल्याही पद्धतीने कधी आमच्याकडे आणि आपलं मन मोकळं करा. यांचा बंदोबस्त आम्ही आमच्या पद्धतीने करू. पोलीस कामं करेल, पण त्यांच्याकडनं नाही झालं तर आम्ही 100% अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये देव आणि देश आणि धर्म हे डोळ्यासमोर ठेवून अशांना कठोर शासन आम्ही करण्याचा मानसिक.